वाह, क्या शरबत बनाया है। दिमाग खुश और ठंडक से तर हो गया। खास गुलाब का शरबत है सरजा खान। खास गुलाब? कश्मीर की वादियों से मंगाया गया है। दक्षिण के पहाड़ के बीच कश्मीर के गुलाब का शरबत। आओ पांडे सरदार, आओ आओ, बहुत अच्छे मौके पर आए हो। क्या खबर लाए? हुजूर, शृंगारपुरात देवीचा उत्सव होणार आहे म्हणे। अच्छा, खुद्द शंभूराजे करणार आहे। ये तो बड़ी खुशी की बात है पांडे सरदार। हुजूर, इसमें खुशी की कौन सी बात है? तुम अभी कच्चे खिलाड़ी हो, कच्चे खिलाड़ी। मौके का फायदा किस तरह उठाया जाता है पांडे सरदार, हम आपको बताएंगे। कलम उठाओ सरजा खान। कलम? हाँ, कलम उठाओ और शंभू राजे को खत लिखो। किस जुबान से हम आपकी दोस्ती की तारीफ करें, किस जुबान से हम आपकी जुदाई का दर्द बयां करें। डरते हैं कहीं हम आपको खो न दें। किस तरह आपको हम खुदा से पाने की दुआ करें। वाह, बहुत खूब। पांडे सरदार, जी हुजूर। खत के साथ साथ नजराना भी पेश किया जाए। हुजूर, क्या भेजोगे नजराना? बस तुम देखते जाओ पांडे सरदार, हम एक नहीं 11 मस्तक देवी को चढ़ाएंगे। मस्तक? हुजूर, म्हणजे? मस्तक वो आप लोग जब पूजा करते हैं देवी की, चढ़ाते ना वो नारियल। नारियल नारियल? आम्ही तोरण म्हणतो त्याला। हाँ भाई, नारियल का नजराना भी खत के साथ रवाना किया जाए। जी हुजूर। अब मजा आएगा, अब मजा आएगा। गणोजी राजे, प्रणाम। आइए ना, आइए। असू दे, असू दे। तब्येत कशी काय तुमची? जी ठीक है। मुकामार बी लई लागलाय म्हणा। तर अजून भी सुजलेलं आहे की अंग। चलिए ना, अंदर चल के बैठ के बात करते हैं। नग, आता आम्ही बसणार ते थेट पूजेला। तुम्ही उद्या कसं काय करणार? जी मैं समझा नहीं। हे बघा, आम्हाला आमच्या शृंगारपूरची काळजी आहे, म्हणून आम्ही तुमच्या दारापत्तूर आलोय। एक बोलायचं होतं। जी बताइए। तुम्हाला ठाऊकच आहे, उद्या आमच्या गावदेवीचा उत्सव आहे। तो आम्ही जोमात पार पाडू, सालाबाद परमाना। पण तुम्ही उद्या गावात थांबू नका। पर क्यों? आता पर क्यू म्हणशीला तर पर क्यूच होईल का नाही? उद्या उत्सवात त्या गर्दीत एखादा दगड आला भिरभिरताने बसला तुमच्या टकोऱ्यावर तर अहो, या गावातली लोक काही शाणी आहेत का? डोकी धड आहेत का त्यांची? आणि देवळाकडे तर अजिबात फिरकायचं नाही। पुण्यांदा कुणी जर तुमच्या अंगावर हात टाकला तर आम्ही कुणाला बोलायचं सांगा? पर आणि आमच्या डोळ्या देखत तुम्हाला जर काही इजा झाली तर त्या आमासनी शोभल का? म्हणून म्हणतोय, उद्याचा दिवस दिसू नका इथं। युवराज को बताना होगा। आता कशाला तुम्ही त्याच्या भानगडीत पडताय? दाजी साहेबांचा आमचा आम्ही बघून घेऊ की। हा, तुम्ही आपलं दिस उजाडला की गावच्या येशी बाहेर पडा आणि येऊच नका। जी पर हे बघा, आमच्या गावावर, गावातल्या लोकांच्यावर उपकार करा। आमच्या गावामध्ये सुख शांती नांदावी असे वाटत असेल तर उद्याचा दिवस सांभाळा। जी मैं कोशिश करता हूँ। नग, कोशिश नग, एवढं संभवाच। उद्याचा दिवस सांभाळा। कसं आहे, त्याच्यातच तुमची, आमची, आमच्या गावाची भलाई आहे। उद्याचा दिवस सांभाळा। चले। आम्ही आपलीच वाट पाहत होतो।
तुम्ही आठवण काढलीत आणि आम्ही हजर झालो. कशा दिसतोय आम्ही? खूप सुंदर. अगदी आम्ही वर्णन केलेल्या नखशिखेसारख्या. खरंच एवढ्या सुंदर दिसतोय आम्ही? नाही. नाही. सुंदर शब्दानंही खजील व्हावं एवढ्या सुंदर दिसता आहात. फक्त एक कमी आहे. काय? क्या? कमळाचं फुल आमच्यासाठी? आम्ही स्वतः तळ्यात उतरून घेऊन आलो आहोत. काय हे युवराज, रयतेनं पाहिलं तर काय म्हणेल? काय म्हणेल? युवराज स्वतःच्या बायकोसाठी कमळाचं फूल घेऊन चालले. घरच्या लक्ष्मीला फूल देऊ नये? युवराज, युवराजने तुम्ही फूल घेतलं खरं, पण हुंगलं नाही. हे फूल जर आम्ही नाकाजवळ नेलं तर त्याचा सुगंध नाही का कमी होणार? मग निदान आम्ही दिलेलं फूल हृदयाशी तरी कवटाळावं. आमच्या हृदयाशी कायम युवराजांचा विरह अग्नी असतो. त्याने ते कोमेजून जाईल, म्हणून आम्ही ते हृदयाशी कवटाळणार नाही. मग केसात माळणार? अजिबात नाही. जर केसात माळलं तर ते आमच्या डोळ्याआड होईल. आम्हाला या फुलाला डोळे भरून पाहायचे, म्हणून ते आमच्या हातातच राहील. वा. आम्हाला वाटलं अजून नाराजी आहे म्हणून तुम्ही फूल केसात माळलं नाही. नाराज तर आम्ही आहोतच. म्हणजे अजून नाराजी गेली नाही म्हणायची तर. ही नाराजी अशी फुलं भेट देऊन जाणारी नाही. युवराजनी, परंतु आम्ही सांगितलं होतं ना तुम्हाला, वेळोवेळी सावधही केलं होतं, पण तुम्ही ऐकलंच नाही आमचं. तुम्ही करायला जाता एक आणि घडतं दुसरंच. काय घडलं? आला ना आबासाहेबांचा खलिता. आम्ही देऊ महाराजांना खुलासा. तुम्ही नका काळजी करू त्याची. आणि आम्ही जे काही करतो ते रयतेच्या सुखासाठीच ना. पण लोकांना ते कळत नाही. युवराजनी, आमचं काम सुद्धा या फुलासारखंच आहे नाही. बघा ना, रायगडावर कुणी त्याचा सुगंध घेत, ना कुणी त्याला छातीशी कवटाळत आणि नाही कुणी डोक्यावर घेत. झाली का तयारी? वय वय झाली की. झाली की नाही? आवरा लवकर, आवरा. औंदा या पूजेला शंभूराज आणि युवराजनी बसणार वाटते. अरे त्यांच्या हातनं देवीची पूजा. अरे मग काय भाग्यच आपल्या गावचं. वय वय कसलं गप्पा आणताय रे? हेच की देवीच्या पूजेच्या गोष्टी. म्हणजे कोण करणार पूजा? कोण करणार म्हणजे? गावात नवीन आहेस का? नाही म्हणजे मला आपलं वाटलं. काय वाटलं? हेच की कुणाच्या हस्ते पूजा होणार ती. तू आलायस कशाला रे? तोरणं बांधायला. मग तोरणच बांधायची. वय वय चला निघा. गप्पा मारायच्या, चौकशा करायच्या. अरे हे ह्याचं काय? मावशी आवरा आवरा, पटापट आवरा. जरा तिकडे मार की पाणी. हा टाकाकली पाहिजे नुसती. हा देवाळ लाखाकलं पाहिजे बर का. देवाळात लाखाकलं पाहिजे, शोभलं पाहिजे आपल्या मालकासनी, गणोजी राजासनी. वय 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 तेवढा करा बर का. चला चालू द्या, चालू द्या. हे काय? ऐकलं का? आम्ही म्हणतो की हे पण पदक घालावं. अहो हे आणि काय? घराण्याच्या मानाचं आहे. तुमच्या मनासारखं होऊन द्या. बघा,
आज आमच्या युवराजांच्या साक्षीनं आम्ही देवीची पूजा करणार. त्याचा लई आनंद आहे बघा. तर दादासाहेब आहेत, वहिनी सापण आहेत. मग आज काय मागणार देवीकडे? तुम्ही काय मागणार? आम्ही दुसरं काय मागणार? आपलं सुख. आणि तुम्ही? आम्ही मागणार आमच्या युवराजांचं सुख. त्यासनी असं दुःखात बघवत नाही. आज देवीकडे आम्ही साकडं घालणार आहे. देवी, आमच्या युवराजासनी पुन्हा मानानं गडावर बोलवून द्या. खरंच किती काळजी हो दादासाहेबांची तुम्हाला. मग अहो, आमचे दाजीसाहेब आहेतच तशी. त्यांची काळजी आम्ही करणार नाही. त्यांच्यासाठी आम्ही नवस बोलणार नाही तर कोण बोलणार? अगदी खरं आहे तुमचं. बर चला, मानकऱ्यांनी येळ करायचा नसतोय. जे अरे सटासट हात हलवा जरा. आता येथील गणूजी राज ते यायच्यात समधी तयारी झाली पाहिजे. होय, झालंच की. झालंच की नाही, नीट करा. ते वर ठेवू की उचलून. हा शिरप्या, राजासनी एकदम शिस्तीत लागतं सगळं काय. आणि ते देवीची मखर शोभिवंत व्हायला पाहिजे. चौथा गणूजी राजा बसणार आहेत पूजेला. आम्हाला वाटलं औंदा युवराजांच्या हस्ते पूजा होणार म्हणून. युवराज काय मानकरी कोण आहे? इसालास वय कोण आहे मानकरी? गणोजी राजा. गावावर इडा पिडा होऊ नये म्हणून उत्सव कोणी सुरू केला? गणोजी राजाने. मग परत युवराजांचं नाव घेतलं, याद राख. नाव घेतलं तर टोचल व्हाय रे जिभेला. नाही, म्या म्हणलं युवराजांचं नाव घेतलं तर जिभेला टोचल व्हाय. नाही, ते नवा पायंडा पडाय नको म्हणून म्हणलं. अरे पण युवराजांच्या हातनं पूजा घडली तर काय बिघडलं? हा, युवराजांच्या हातनं पूजा म्हणजे भाग्यच नव्ह का? बरोबर आहे की, ते झालंच की. बरोबर, देऊळ बी गणोजी राजांनी बांधले नव. अरे एक देऊ नाही, कित्येक देवळं बांधली लोकांनी. पर ती राखली कोणी? महाराजांनी, युवराजांनी. आणि युवराजांचं धाक खावं नाही वैर तुला. आपण कुणाबद्दल बोलतोय, काय बोलतोय हे जरा ध्यानात ठेवावं. चुकलो, लाज नाही वाटली आणि माघारी निंदा करतोस वैर. नाही, निंदा नाही. कान धरतो अक्का, एक बार माफी करा, पाय धरतो. गुणान राहा. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, गांडूळ कितीक लांबलं तरी त्याचं शेषनाग होत नाही. तेव्हा मर्यादेत राहायचं. काय जी? वहिनीचा निघायचं नाही. उशीर झाला तर मिरवणूक चुकायची. चला, घरात आणि चंपा पुढे गेल्यात, जरा आमचंच आवरायचं राहिलं होतं. चला. अगबाई, येसू, अहो किती छान दिसताय तुम्ही. धाकट्या मातोश्रींनी दिलं होतं हे लुगडं आम्हाला. आम्ही खूप जपून ठेवले आणि अशा खास प्रसंगातच नेसायला आवडतं आम्हाला. हो, आम्ही तुमच्यासाठी भेटवस्तू आणलीय. बघा, आवडते का? भेटवस्तू? पण कशाबद्दल? अहो, आपल्या घराण्याचा दागिना आहे. म्हणूनच मामीसा म्हणाल्या की आज हा घालायचा मान तुमचा आहे. घ्या. बांगड्या आहेत, घ्या, घाला. आवडल्या? छान आहेत. फार छान आहेत. आणि आमच्या वंशांना काही दिलत की नाही? तर दिलं की. हा बघा, हार दिला. बघा किती छान आहे. खूप छान आहे. तर आमच्या लेकी सुना कशा उठून दिसायला हव्यात. तुमचं हे सूप पाहिलं ना की फार फार समाधान वाटतं बघा. आम्हालाही खूप आवडल्या या बांगड्या. मुजरा युवराज,
सांगाव घेऊन आलोय. पूजेची समधी तयारी झाली. तुम्ही पुढे व्हा, आम्ही आलो. येसू, घरचा कुंकवाचा करंडा घेतलाय ना आठवणीने? आज देवीला हळदी कुंकू व्हायचा पहिला मान तुमचाच आहे. हो आई, ओटीचं सगळं सामान पुढे चंपाकडे पाठव. बर. मामी सांग, निघूया. युवराज, आलमगीर औरंगजेब के सरदार दिलेर खान साहब की तरफ से गांव देवी के लिए नारल का यह तोरण पेश खिदमत है. नारळाचं तोरण दिलेर खान साहेबांकडून गावदेवीला. क्यों? जी हुजूर, कुछ मन्नत मांगी होगी या फिर कोई इबादत करनी होगी हुजूर. असं दिलेर खानाचा नजराना आमच्या गावदेवीला. माफी चाहता हूँ हुजूर, एक और दरख्वास्त है आपसे. यह खलीता है आपके लिए, दोस्ती के वास्ते. दोस्तीचा खलीता. किस जुबान से हम आपकी दोस्ती की तारीफ करें, किस जुबान से हम आपकी जुदाई का दर्द बयां करें. डरते हैं कहीं हम आपको खो न दें. किस तरह आपको हम खुदा से पाने की दुआ करें. थांबा.